Today's topic is collective nouns. Collective nouns means समूहवाचक नाम. आता ही कोणती असतात, कशाला म्हटले जाते, त्या वाक्यावरून तुमच्या लक्षात येते का याला कलेक्टिव्ह नाउन्स असं का म्हटले जाते म्हणून. फॉर एक्झाम्पल, अ बंच ऑफ कीज. अ बंच ऑफ कीज मीन्स काय होते, चाब्यांचा गुच्छ. म्हणजे काय झालं आहे, एक चाबी असेल तर आपण एक चाबी म्हटलं असतं, पण एकापेक्षा जास्त आहे म्हणून ते काय झालेलं आहे, कलेक्टिव्ह नाउन्समध्ये चाब्यांचा गुच्छ म्हणून त्याला आपण अ बंच ऑफ कीज असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट अ फ्लीट ऑफ शिप्स. हे सुद्धा एक्झाम्पल कलेक्टिव्ह नाउन्समध्ये येते. आता अ फ्लीट ऑफ शिप्स मीन्स जहाजांचा ताफा. म्हणजे अनेक जहाजं एका ठिकाणी जमा झाली की त्याला काय म्हणायचं, ताफा. नेक्स्ट अ क्राऊड ऑफ पीपल मीन्स लोकांचा जमाव. खूप गर्दी असेल लोकांची त्याला काय म्हणायचं, लोकांचा जमाव. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, अ क्लास ऑफ स्टुडंट्स म्हणजेच विद्यार्थ्यांचा वर्ग. विद्यार्थ्यांचा वर्ग हे सुद्धा कशामध्ये येईल, एक्झाम्पल कलेक्टिव्ह नाउन्समध्ये. नेक्स्ट अ लायब्ररी ऑफ बुक्स म्हणजे पुस्तकांची लायब्ररी. एक पुस्तक ठेवून असेल त्याला आपण लायब्ररी म्हणू शकतो का, नाही. म्हणून हे सुद्धा एक्झाम्पल कशामध्ये येईल, कलेक्टिव्ह नाउन्समध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, अ हर्ड ऑफ कॅटल म्हणजेच काय, गुरांचा कळप. कारण खूप सगळे गुरं एका ठिकाणी जमा झाले असेल तर त्याला काय म्हणायचं, हर्ड म्हणजे कळप. म्हणजे समूहवाचक नाममध्ये नेमका कोणता शब्द आलेला आहे याच्यामध्ये, अ हर्ड ऑफ कॅटल. नेक्स्ट ॲन आर्मी ऑफ सोल्जर्स. हे सुद्धा एक्झाम्पल कलेक्टिव्ह नाउन्समध्ये येईल. याचा अर्थ बघा काय होईल, सैनिकांची फौज. तर याला सुद्धा आपण कलेक्टिव्ह नाउन्समध्ये घेऊ शकतो. नेक्स्ट अ फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजेच पक्ष्यांचा थवा. हे सुद्धा कलेक्टिव्ह नाउन्समध्ये एक्झाम्पल घेता येते. एक पक्षी दिसला, दोन पक्षी दिसले तर आपण पक्ष्यांचा थवा म्हणू शकतो का, त्याला नाही. तर पक्ष्यांचा ग्रुप जो असतो त्याला काय म्हणायचं असते, थवा. म्हणून त्यासाठी अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ॲन आर्मी ऑफ अँड्स म्हणजे मुंग्यांची फौज. आता मुंग्या बघत असताना तुम्हाला एक मुंगी दोन मुंगी असं म्हणता येते का, नाही. तर त्या एकदम अशा कशा निघत असतात, आर्मी ऑफ अँड्स. म्हणून त्या ठिकाणी ॲन आर्मी ऑफ अँड्स हा शब्द वापरलेला आहे. नेक्स्ट अ स्वार्म ऑफ बीज मधमाशांचं झुंड. मधमाशी असे एक माशी दोन माशी असं असतात का, नाही, त्यांचं एक झुंड असते. तर त्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अ स्वार्म ऑफ बीज. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, अ बंच ऑफ ग्रेप्स द्राक्षांचा घड. म्हणजे तुम्ही बघा, द्राक्ष विकत घेत असताना ते एक द्राक्ष दोन द्राक्ष असं दिसते का, कधी नाही. तर त्याचा बंच असतो त्याला काय म्हणतात, घड म्हणतात. म्हणजे द्राक्षांचा घड. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, अ बुके ऑफ फ्लावर्स फुलांचा गुच्छ. कारण एक फूल दोन फूल असं आपण म्हणत नाही, अनेक फुलं एकत्रित आल्यानंतर काय बनत असते, त्याचं बुके बनत असतो. बुके म्हणजेच गुच्छ. म्हणून हे सुद्धा एक्झाम्पल कशामध्ये येईल, कलेक्टिव्ह नाउन्समध्ये. नेक्स्ट कलेक्टिव्ह नाउन्स कोणत्या प्रकारची असतात आणि ते कसं ओळखायचं या संबंधी सर्व आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहे. थँक्यू.